नमस्कार. आज आपण नवरात्री विशेष उपवासाचा आलू पराठा आणि चविष्ट अशी उपवासाची बटाट्याची भाजी तयार करणार आहोत. हे पराठे पहा, अगदी मऊ लुसलुशीत तयार झालेले आहेत. तुम्ही हे पराठे सकाळी जरी बनवले तरी संध्याकाळी सुद्धा असेच मऊ लुसलुशीत राहतात. त्यासोबतच बटाट्याची भाजी देखील खूपच चविष्ट झालेली आहे. असे परफेक्ट पराठे तयार करण्यासाठी पराठ्यासाठी लागणारं पीठ कसं भिजवावं, पराठे कडक किंवा चिवट होऊ नये यासाठी काय करावे, त्यासोबतच पराठा लाटताना पोलपाटाला किंवा लाटण्याला चिटकू नये यासाठी व्हिडिओमध्ये मी काही बारीक टिप्स सांगितलेल्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निःशुल्क आहे. उपवासाचा झटपट असा आलू पराठा तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला 1 वाटी साबुदाणा लागणार आहे. आता हा घेतलेला साबुदाणा असाच आपल्याला भाजून देखील घ्यायचा आहे. त्यासोबतच पाववाटी भगर देखील लागणार आहे. भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरे असे देखील म्हटले जाते. आता ही घेतलेली पाववाटी भगर आपल्याला धुवून किंवा भाजून घ्यायची अजिबात गरज नाही. अशी कच्चीच वापरायची आहे. तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजून 1 वाटी साबुदाणा आणि त्यासाठी पाववाटी भगर घ्या. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता आपल्याला साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये हा घेतलेला 1 वाटी साबुदाणा घालायचा आणि मंद ते मध्यम आचेवरती अगदी साबुदाणा फुलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे. साबुदाण्याचा जास्त रंग बदलू द्यायचा नाही. चला तर असं सतत हलवत साबुदाणा मस्त असा फुलेपर्यंत भाजून घेऊयात. या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला साबुदाणा मस्त असा फुलला आहे. हे पहा, अगदी हलका फुलका झालेला आहे. आता हा भाजून घेतलेला साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात. या ठिकाणी साबुदाणा अगदी छान असं थंड झालेला आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भाजून घेतलेला आणि पूर्णपणे थंड झालेला साबुदाणा काढून घेऊयात आणि साबुदाण्याची एकदम बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक पावडर मिक्सरला तुम्ही दळून घ्या. हे पहा, अशा प्रकारे साबुदाण्याची मी एकदम बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. जर तुमची ही साबुदाणा पावडर एकदम बारीक झाली नसेल तर तुम्ही एकदा बारीक चाळणीने चाळून देखील घेऊ शकता. पण मला या ठिकाणी चाळणीने चाळून घेण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण माझी पावडर एकदम बारीक तयार झालेली आहे. आता ही तयार केलेली साबुदाणा पावडर एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपण जी पाववाटी भगर घेतली होती ती भगर देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भगर भाजून किंवा धुवून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही. अशी कच्चीच वापरायची आहे. हे पहा, भगरीचं देखील एकदम बारीक पीठ मी तयार करून घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये काढून घेऊयात. या प्रकारे मी साबुदाणा पावडर आणि भगरीची पावडर तयार करून घेतलेली आहे. आता आपल्याला आलू पराठ्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 ते 3 आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. जर तुम्ही उपवासाला अद्रक खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्यासोबतच 1 चमचा जिरं देखील घेतलेलं आहे. आता हे घेतलेले सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. पाणी वगैरे अजिबात न घालता मस्त असं हे वाटून घ्यायचं आहे. थोडं जाडसर दळलं तरी काहीच हरकत नाही. हे पहा, अशा प्रकारे मी मस्त असं वाटून घेतलेलं आहे. आता आपण उपवासाचा आलू पराठा तयार करत आहोत. त्यामुळे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे कुकरमध्ये 4 शिट्ट्यांमध्ये उकडून घेतलेले आहेत. बटाटे थंड झाल्यानंतर बटाट्यांची सालं देखील काढून घेतलेली आहेत. आता आपण पराठा तयार करण्यासाठी पीठ भिजवून घेणार आहोत. त्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. या बाउलमध्ये आपण जे घेतलेले 2 बटाटे आहेत उकडलेले ते आपल्याला छान असे किसून घ्यायचे आहेत. ह्या प्रकारची मी बारीक किसणी वापरत आहे. त्या किसणीने आपण हा उकडलेला बटाटा किसून घेऊयात. असा बटाटा किसून घेतल्यामुळे काय होतो, पराठ्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतो. पराठा छान लाटता येतो. मध्येच कुठेही लाटताना तुटत नाही. अगदी एकसारखा गोलाकार लाटता येतो. हे पहा, अशा प्रकारे मी किसणीने मस्त असे बटाटे किसून घेत आहे. या प्रकारे मी उकडलेले 2ही बटाटे किसणीने किसून घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे तयार झालेले आहेत. आता आपण सुरुवातीला जे मिरची, अद्रक आणि जिऱ्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते सर्व वाटण ह्या उकडलेल्या बटाट्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. लगेचच
अर्ध्या लिंबाचा रस ह्यामध्ये मी पिळून घालत आहे। असा थोडासा लिंबाचा रस घातल्यामुळे पराठा चवीला खूप छान लागतो। लगेचच अर्धी वाटी एकदम बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालायची आहे। जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। लगेचच चवीनुसार मीठ देखील घालून घ्यायचं आहे। आता हे घातलेले सर्व जिन्नस उकडलेल्या बटाट्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। याच टाईमला तुम्ही व्यवस्थित हे मसाले सर्व घालून बटाट्यामध्ये मिक्स करून घेतल्यामुळे पराठा जो असतो तो चवीला खूप छान लागतो, कारण बटाट्यामध्ये सर्व मसाल्याची चव उतरते आणि पराठा अतिशय चविष्ट लागतो। हे पहा, अशा प्रकारे आपण जे तयार केलेलं वाटण होतं, कोथिंबीर आहे, लिंबाचा रस आहे, तो उकडलेल्या बटाट्यांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण जे साबुदाण्याचं पीठ तयार करून घेतलं होतं ते पीठ असं थोडं थोडं करून घालायचं आहे। लगेच एकदम जास्त पीठ घालायचं नाही, कारण तुमचे बटाटे किती आहे त्यानुसार आपल्याला थोडं थोडं पीठ घालायचं आणि मळून घ्यायचं आहे। तुम्ही एकदम जास्तीचं जर पीठ घातलं तर तुमचं जे मिश्रण आहे ते जास्त घट्ट होऊ शकतं, किंवा पीठ जर कमी घातलं तर पातळसुद्धा होऊ शकतं। हे पहा, अशा प्रकारे मी जी 1 वाटी साबुदाणा भाजून त्याची पावडर तयार करून घेतली होती ते थोडं थोडं ह्या प्रकारे पीठ घालत आहे। त्यासोबतच आपण जे भगरीचं पीठ तयार करून घेतलं होतं ते सुद्धा असं थोडं थोडं घालायचं आहे, अंदाज घेत घेत, आणि छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे। सुरुवातीला पाणी वगैरे घालायची अजिबात घाई करू नका, तुम्हाला जर गरज लागली तरच पाण्याचा हात घ्यायचा आहे। आता आपण जे उकडलेला बटाटा असतो त्या उकडलेल्या बटाट्यामध्ये पाण्याचा भरपूर अंश असतो, त्यामुळे त्याच उकडलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला हे जे साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। हे पहा, ह्या पद्धतीने मी जरासुद्धा पाणी न घालता हे पीठ चांगलं भिजवून घेणार आहे। मला जर पुढे गरज वाटली तरच मी पाण्याचा हात घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे थोडं थोडं करून साबुदाण्याचं पीठ आणि भगरीचं पीठ घालत छान असं पराठ्याचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। आता मला पराठ्यासाठी हे पीठ जे आहे ते थोडंसं सैलसर वाटत आहे, त्यामुळे आपण जी उरलेली साबुदाणा पावडर आहे ती थोडी घालून घेत आहे। थोडीशी साबुदाणा पावडर ठेवायची आहे, लगेच एकदम जास्त घालायची नाही, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे। आता ही घातलेली थोडी साबुदाणा पावडर जी आहे ती देखील अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। आता मी फक्त साबुदाणा पावडरच घातलेली आहे, कारण आपल्याला जी भगरीची पावडर उरलेली आहे, जे भगरीचं पीठ उरलेलं आहे ते पुढे आपल्याला पराठे लाटण्यासाठी लागणार आहे, त्यामुळे आता मी भगरीचं पीठ घालणार नाही, फक्त साबुदाण्याचंच पीठ घालून घेणार आहे। तुम्ही भगरीचं पीठ ह्यामध्ये फक्त 4 ते 5 चमचे घातलं तरीसुद्धा पुरेसं होतं। जास्त भगरीचं पीठ या पराठ्यांसाठी लागत नाही, कारण आपण लाटताना आपल्याला हे पीठ भगरीचं पीठ लागणार आहे। हे पहा, अशा प्रकारे थोडी साबुदाणा पावडर आणखी घालून मी मस्त असं हे पराठ्याचं पीठ भिजवून घेत आहे। तुम्ही या ठिकाणी पराठ्याच्या पिठाची थिकनेस कन्सिस्टन्सी पाहू शकता, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त सैलसर देखील नाही। अगदी व्हिडिओमध्ये सांगितलं त्याच पद्धतीचे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। विशेष म्हणजे हे पीठ मळण्यासाठी मी जरासुद्धा पाण्याचा हात घेतलेला नाही। जे आपले बटाटे होते उकडलेले, त्या उकडलेल्या बटाट्यांमध्येच मी हे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे। हे पहा, अगदी परफेक्ट असं पीठ भिजवून तयार झालेलं आहे, मस्त असं गोळा तयार झालेला आहे। याचा अर्थ आपलं पीठ आहे पराठ्यासाठी अगदी परफेक्ट तयार आहे। जरासुद्धा पाणी न लावता मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही पाण्याचा हात घेऊन तुम्ही हे पीठ मळून घेऊ शकता। आता यामध्ये आपण साबुदाणा पावडर आणि भगरीची पावडर वापरलेली आहे, त्यामुळे हे जे मळून घेतलेलं पीठ आहे ते साधारणतः एक 10 मिनिटासाठी भिजायला ठेवून देऊया, जेणेकरून आपले साबुदाणा पावडर आणि भगर पावडर मस्त अशी भिजेल आणि फुलेल, त्यामुळे आपले पराठे देखील खूप छान होतील। हे पहा, अशा प्रकारे माझं एवढं साबुदाण्याच्या पावडरचं पीठ आणि भगरीच्या पावडरचं पीठ उरलेलं आहे, बाकी सर्व मी वापरलेलं आहे। उरलेलं भगरीचं पीठ आपल्याला पराठा लाटताना लागणार आहे। आपलं पराठ्याचं पीठ भिजते तोपर्यंत आपण उपवासाची बटाट्याची भाजी तयार करून घेऊयात। भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की लगेचच 1 चमचा जिरं घालायचं, जिरं छान फुलू द्यायचं आहे। त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या आहेत बारीक कट करून घेतलेल्या आहेत, त्या देखील घालायच्या आहेत। लगेचच थोडंसं अद्रक देखील मी किसून घेतलेलं आहे। जर तुम्ही उपवासाला अद्रक किंवा जिरे खात नसाल तर नाही घातलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही। चांगलं असं परतून घेतल्यानंतर 3 मध्यम आकाराचे बटाटे कुकरला उकडवून घेतलेले होते। हे उकडलेले बटाटे छान अशा बटाट्यांच्या फोडी तयार करून घेतलेल्या आहेत। या बटाट्यांच्या फोडी देखील लगेचच घालून घ्यायच्या आहेत। आता लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बटाट्यांच्या फोडी आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आता आपण मिक्स करून घेतल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। असा थोडासा लिंबाचा रस घातल्यामुळे आपली भाजी चवीला खूप चविष्ट लागते।
2 चमचे भाजलेले शेंगदाण्याची पावडर देखील घालून घ्यायची आहे। जर तुम्हाला थोडी गोड भाजी आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 चमचा साखरसुद्धा घालू शकता। हे पहा, अशा प्रकारे घातलेला लिंबाचा रस आणि शेंगदाण्याची पावडर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिट ह्या भाजीला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे। अशी थोडीशी वाफ काढून घेतल्यामुळे काय होतं, जे आपण घातलेले मसाले आहे ते बटाट्यांच्या आतपर्यंत शिरतात आणि भाजी चवीला खूप छान लागते। 1 मिनिट झालेलं आहे। या ठिकाणी आपली मस्त अशी उपवासाची बटाट्याची भाजी तयार आहे। वरतून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। हे पहा, अगदी छान अशी चविष्ट भाजी तयार झालेली आहे। आता आपलं हे जे पीठ आहे पराठ्याचं मळून घेतलेलं ते देखील भिजलेलं आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। आता आपण लगेचच याचे पराठे बनवायला सुरुवात करूयात। आता हे भिजवून घेतलेलं पराठ्याचं पीठ पुन्हा 1-2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त सैलसर देखील नाही, अगदी परफेक्ट असं पीठ आपलं भिजवून तयार आहे। हे पीठ जास्त वेळ देखील भिजवायचं नाही, तर जास्त वेळ भिजवलं तर तुमचं पीठ सैलसर होण्याची शक्यता असते। आता आपण लगेचच असे पराठे बनवायला सुरुवात करूया। पराठा बनवण्यासाठी मी या ठिकाणी चपाती बनवण्यासाठी ज्या प्रकारे आपण उंडा घेतो त्याचप्रमाणे मस्त असा गोळा तयार करून घेतलेला आहे। हे पहा, या पद्धतीने। आता पराठा लाटताना आपल्याला थोडंसं भगरीचं पीठ लागणार आहे। अशा भगरीच्या पिठामध्ये हा जो उंडा आहे तो व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे भगरीचं। असं लाटताना भगरीचं पीठ लावल्यामुळे काय होतं, पराठा एकसारखा लाटला जातो, कुठेही चिटकून बसत नाही। आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मस्त असा एकसारखा पराठा तुम्हाला लाटून घ्यायचा आहे। हे पहा, या पद्धतीने। हा पराठा एकदम देखील जास्त पातळ लाटायचं नाही, अगदी मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे। भगरीचं पीठ लावल्यामुळे काय होतं, पराठा हवा तेवढं तुम्हाला पातळसुद्धा लाटता येतो। जर तुम्हाला जास्त पातळ पराठा आवडत असेल तर तुम्ही पातळसुद्धा लाटून घेऊ शकता। अजिबात पराठा करताना कुठेही मध्ये सुटत नाही। हे पहा, मध्ये मध्ये असं तुम्हाला गरज वाटली तर भगरीचं पीठ लावून वरतून आणखी पराठा तुम्ही लाटून घेऊ शकता। मस्त असा आपला पराठा मध्यम असं मी लाटून घेतलेला आहे। सर्व पराठे अगदी एकसारखे छान दिसावेत म्हणून मी काय करणार आहे, एक अशी ताटली घेतलेली आहे, त्या ताटलीच्या साहाय्याने पराठाचा मस्तपैकी असा गोलाकार कट करून घेणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, सर्व पराठे दिसायला देखील छान दिसतील, एकसारख्या आकाराचे येतील आणि ज्या कडा आहेत त्या देखील अगदी गोल दिसतील। हे पहा, अशा प्रकारे मी एका ताटलीने मस्त असा गोलाकार पराठा कट करून घेतलेला आहे। ताटली काढून घ्यायची आहे, एक्स्ट्राचा जो भाग आहे तो देखील पिठाचा काढून घेतलेला आहे। मस्त असा आपला गोलाकार पराठा तयार आहे। आता आपण लगेचच हे पराठा भाजून घ्यायचा आहे। एका साईडला तवा देखील मस्त असा गरम करून घेतलेला आहे। गरमागरम तव्यावरती हा पराठा दोन्ही बाजूने अगदी खरपूस रंगावरती, हलकासा सोनेरी रंगावरती आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत। पराठे भाजताना तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा काहीही वापर करू शकता। मी या ठिकाणी थोडं तूप लावून मस्त असा खरपूस पराठा दोन्ही बाजूनी भाजून घेणार आहे। सुरुवातीला मोठ्या गॅसवरती आणि नंतर मध्यम गॅसवरती हा पराठा भाजून घ्यायचा आहे। अंदाज घेत सोनेरी रंगावरती हा पराठा भाजून घेऊयात। हे पहा, पराठा आपला दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजून तयार आहे। रंग पहा, अगदी सुरेख आलेला आहे, चवीला तर खूप चविष्ट लागतो। तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे याची चव आणखीच वाढते। आता हा भाजून घेतलेला पराठा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। याच पद्धतीने उरलेले सर्व पराठे तयार करून घेऊयात। अशा प्रकारे मी काही उपवासाचे आलू पराठे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पराठ्याला रंग पहा किती सुरेख आलेला आहे। अजिबात आपले पराठे चिवट झालेले नाहीत, मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। अजिबात पराठा कडक झालेला नाही। तुम्ही हे गरमागरम पराठे मी सांगितलेल्या बटाट्याच्या भाजीसोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता। तुम्ही सकाळी जरी हे पराठे बनवून ठेवले ना आणि संध्याकाळी जरी खायला घेतले तरी अजिबात कडक होत नाहीत, मस्त असे मऊ लुसलुशीतच राहतात। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर ह्या नवरात्रीला असे उपवासाचे खमंग असे पराठे नक्की करून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा, अगदी निशुल्क आहे।